गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला पाहूयात जापनीज मार्केट. जापनीज मार्केट ऑलमोस्ट 4% डाऊन आहे, परंतु त्यामुळेच लोक अँटिसिपेट करतायत की आपल्याकडे फार मोठा फॉल होईल, परंतु तसं नाही आहे. त्याच्यामागचं लॉजिक मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लास्ट टाईम जेव्हा प्रॉब्लेम झाला होता जपानमध्ये, तर तो त्यांच्या अर्थव्यवस्थेचा प्रॉब्लेम होता किंवा त्यांनी जे काही आर्थिक डिसिजन घेतले होते त्याच्यामुळे पूर्ण जगावर त्याचा इम्पॅक्ट झाला होता, स्पेशली ऑन डॉलर. त्यामुळे पूर्ण जगातले मार्केट जे आहेत ते फॉल झाले होते येन कॅरी ट्रेड रिव्हर्स झाल्यामुळे. परंतु आता काय प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्याकडे तो लोकल इश्यू आहे आणि तोही त्यांचा पॉलिटिकल इश्यू आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की जे काही आपले पंतप्रधान आहेत त्यांचे, तर ते त्यांनी इंटरनली चेंज केलेले आहेत. मग या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर याचा इम्पॅक्ट त्यांच्या लोकल मार्केटवरती होणं पॉसिबल आहे, परंतु याचा इम्पॅक्ट जगाच्या मार्केट्सवरती होणं मला वाटत नाही की पॉसिबल आहे. त्यामुळे आपल्याकडे काही होण्याची शक्यता फार कमी आहे जापनीज मार्केटमुळे. आता जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे कन्सॉलिडेट करते विथ हायर बायस, म्हणजेच पॉझिटिव्हमध्ये ते कन्सॉलिडेशन चालू आहे. आता जर आपण शुक्रवारचं मार्केट पाहिलं, US मार्केट शुक्रवारी रात्रीचं, तर त्याच्यामध्ये आपले जे काही तीनही ADRs तिथे काम करत आहेत, HDFC बँक, ICICI बँक आणि इन्फोसिस, हे तीनही ADRs ऑलमोस्ट 2% आसपास डाऊन आहेत. जर आपण आज सकाळी एशियन मार्केट्स जर पाहिले तर जापनीज मार्केट सोडलं तर ऑलमोस्ट बाकीचे सगळेच जे काही एशियन मार्केट्स आहेत तर ते ग्रीनमध्ये ट्रेड करत आहेत. चायनीज मार्केटसुद्धा त्यांच्या सेंट्रल बँकने रेट कट्स केल्यामुळे चांगल्यापैकी तेजीमध्ये आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर ग्लोबल इश्यूज फार नाही आहेत. ओके, जापनीज इश्यू आहे परंतु तो त्यांचा लोकल इश्यू आहे. आता जे काही गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते ते कशामुळे ते मी तुम्हाला सांगतो. गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते एक 40-50 पॉईंट मार्केट गॅप डाऊन ओपन होते, विच इज ऑलमोस्ट फ्लॅट आपण त्याला म्हणू शकतो. आता पहा, कारण आपले जे मेजर ADRs तिथे काम करतात US तर ते तीनही ADRs 2% जास्त डाऊन आहेत आणि त्यामुळेच आपल्याकडे काय होणार की ते स्टॉक जे आहेत तर ते गॅप डाऊन ओपन होतील आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की आपल्याकडे सुद्धा मार्केट थोडंसं गॅप डाऊन ओपन होतं आहे. परंतु हे सडनली त्याच्यामध्ये बाईंग येऊ शकतं असं माझं मत आहे. त्यामुळे आज मार्केटला कोण सपोर्ट करतं ते पाहणं जास्त गरजेचं आहे. जर मार्केट कन्सॉलिडेशन फेजमध्ये गेलं फर्स्ट हाफमध्येच, तर मग जे काही डिफेन्सिव्ज आहेत IT, फार्मा आणि FMCG, तर हे मार्केटला सपोर्ट करतील. अदरवाईज सायक्लिकल्समध्ये मेटल्स आहेत, त्यानंतर IT पुन्हा सायक्लिकलमध्ये सुद्धा थोडेसे येतात. तर कारण US आपण पाहिले की ॲक्सेंचरनं एक त्यांचं एस्टिमेट बीट केल्यामुळे चांगल्यापैकी तिथे ITमध्ये थोडीशी पॉझिटिव्हिटी आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर याचा चांगला इम्पॅक्ट मार्केटवरती होऊ शकतो. आणि जनरली काय असतं की आता दिवाळीचा महिना आहे, तर दिवाळीमध्ये काय होतं की लोक खूप जास्त खरेदी करतात, खूप जास्त सेल्स होतो. त्यामुळे ऑटो कंपनीज असतील किंवा बाकीच्या ज्या काही FMCG कंपनीज आहेत तर यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं बाईंग आलेलं आपण पाहू शकतो, कारण सगळ्यात हायेस्ट बिझनेस हा दिवाळीमध्येच होत असतो. त्यामुळे फार काही मार्केटमध्ये डाऊनसाईडची अपेक्षा सध्या तरी नाही आहे. आता जर आपण टेक्निकली पाहिलं तर डाऊनसाईडला 26,000, अपसाईडला 26,600 इथे हायेस्ट ओपन इंटरेस्ट जो आहे तो क्रिएट झालेला आहे. त्यामुळे जे कोणी ऑप्शन ट्रेडर्स असतील तर ते त्या हिशोबाने त्यांच्या पोझिशन्स मॅनेज करायला तुम्ही पाहिजेत. आता आपल्याकडे आज एक सगळ्यात मोठा क्यू आहे तो म्हणजे की आज आहे सेबीची मीटिंग. त्यामुळे सेबीच्या मीटिंगमध्ये काय ठरते ते फार जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे काही ना काहीतरी तर होणार आहे, कुठली तरी रिस्ट्रिक्शन्स इम्पोज होणारच आहेत, परंतु ते नक्की काय होतील ते माहीत नाही. आता ते आफ्टर मार्केट मीटिंग असल्यामुळे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी तर राहणार आहे आणि सध्या जो इंडिया विक्स कमी झालेला आहे, बऱ्यापैकी कमी झाला आहे, 11-11.5च्या आसपास आहे. तर उद्यापासून तो शूटअप व्हायला सुरुवात होईल, कारण मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढेल आणि जर कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू वाढली किंवा मग लॉट साईज वाढली तर ते कोणाला इम्पॅक्ट करेल, काय करेल, कसं करेल, त्यांचे डिसिजन्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड आहे की उद्या अँटिसिपेशन काय क्रिएट होते, हे लक्षात ठेवा. परंतु एनी डीप इज अ बाईंग अपॉर्च्युनिटी असं आपण म्हणू शकतो. म्हणजे उद्या जरी समजा सेबीच्या
मीटिंगमुळे किंवा सेबीच्या एखाद्या डिसिजनमुळे मार्केटमध्ये डीप आला 1-2 दिवसाचा, तरीसुद्धा मार्केटमध्ये बाईंगच होणार आहे हे लक्षात घ्या. कारण सध्या ती वेळ नाही आहे की जिथे पूर्णपणे बेरिश होऊन मार्केटमध्ये एक सायझेबल करेक्शन आपण पाहू शकतो. त्यामुळे ज्यांना कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा मग छोटं मोठं स्विंग ट्रेड प्लॅन करायचा असेल तर ते अशा छोट्या मोठ्या डीपमध्ये चांगल्यापैकी पैसे कमवू शकतात. आता बुधवारी आपल्याकडे हॉलिडे आहे, त्यामुळे बँक निफ्टीची एक्सपायरी उद्याच होणार आहे, म्हणजेच मंगळवारी. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये प्रीमियम डीके फार मोठ्या प्रमाणामध्ये आज आणि उद्या पाहू शकता. त्यामुळे जर तुम्हाला बँकिंगमध्ये काही ट्रेड घ्यायचा असेल तर तो थोडासा जपून घ्या, कारण जरी मार्केट तुमच्या फेवरमध्ये मूव्ह केलं तरी ऑप्शनच्या प्राइजेस ह्या डिक्रीज व्हायला सुरुवात झाल्यामुळे त्या फार मोठ्या प्रमाणामध्ये खाली येतील आणि मग तुमची पोझिशन जी आहे ती लॉसमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचं मार्केट राहणार आहे. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट आपले डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.